तेजस्विनावधीतमस्तु महावेद किंग के किंग तो बहुत होते हैं, लेकिन किंग होकर भी जो किंग मेकर होते हैं, द किंग ऑफ इंडिया छत्रपती शिवाजीराजे भोसले. आणि या राजाने जो दुसरा राजा निर्माण केला, मृत्यूला सुद्धा ओशाळायला लावलं, इंद्राला सुद्धा फिकं पाडलं, 33 कोटी देवांच्या पराक्रमाला सुद्धा फिकं पाडलं, असा राजा नरवीर छत्रपती संभाजीराजे भोसले. या दोन्ही महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन. गणेश उत्सवाचा सण, आनंदाचा सण, समाधानाचा सण, ऊर्जेचा सण. आणि ही ऊर्जा वाया जाऊ द्यायची नाही. ही ऊर्जा कुठल्या तरी सत्कार्यासाठी लागावं, यासाठी शिवप्रभूंचा जागर करणारी माणसं, एका विचाराची माणसं एकत्र येतात आणि शिवप्रभूंचा जागर घडावा या विचारानं शिवप्रभूंचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी काही कार्यक्रमाचे नियोजन करतात. अशा एकत्र आलेल्या लोकांना शिवगर्जना तरुण मंडळ म्हणतात. आणि या तरुण मंडळानं मला इथं बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो. धनाधीश तू, समृद्ध तू, सत तू, साकार तू, साक्षात तू, माझ्या गणेशा माझा देव तू. गणेश उत्सव म्हटल्यानंतर उत्सवाचं वातावरण सगळीकडे असतं. ही बालचमूंच्या मध्ये आधी 8 दिवस, गणपती आल्यानंतर 8 दिवस आणि गेल्यानंतर जेवण सुद्धा नाहीत लेकरांचे. इतका उत्सवाचा सण हा गणेश उत्सवाचा सण. अशीच तयारी करत होती कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये. अशी तयारी करत होती लहान मुलं, गणपतीची तयारी करत होती. मंडळ घातला, लाइटिंग लावले, फटाके फुटायला लागले. गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. गणपती प्रत्येकाच्या घरामध्ये आले, गणपती मंडळामध्ये आले. एवढं सगळं पाहत होतं मुसलमानाचं बारकं पोरं, आपल्या लुकलुकत्या डोळ्याने सगळं पाहत होतं. गणपती आले, प्रत्येकाच्या घरामध्ये बसले, मस्तपैकी खीर केल्याने सगळी जण आनंदानं हा उत्सव साजरा करायला लागले. त्या मुसलमानाच्या पोराला वाटतं माझ्या घरी सुद्धा गणपती आला पाहिजे. हा जो आनंद निर्माण होत आहे ना, तो माझ्या कुटुंबासोबत मला सुद्धा व्यक्त करता आला पाहिजे. म्हणून ते आपल्या आईकडे गेलं. आम्ही हमारे घर में भी बाप्पा लाओ आम्ही. त्यावेळी तिची आई बोलली, बच्चे हम मुसलमान है और वो त्योहार हिंदुओं का है, हम वो त्योहार नहीं मना सकते. त्यावेळी ते बारक पोरग ते आईला म्हणतंय, आई इस गणेश के बाप्पा के वास्ते मुझे जो खुशी मिलती है ना, वो खुशी क्या धर्म से बड़ी है अम्मी. वो खुशी धर्म से बड़ी है. मेरे खुशी के सामने वो धर्म क्या चीज है अम्मी. आणि हे जे बोललं ना, हे त्याचा बाप ऐकत होता. त्या बापाने त्या पोराला मिठी मारली आणि सांगितलं, 2 धर्माचा अंतर लेकरा तू कमी केलंस या एका वाक्यामुळं. आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती प्रस्थापित झाली आणि 8 दिवसानंतर ती विसर्जित केली. सांगायचा उद्देश एवढाच, या भारतवर्षामध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये धर्माच्या भिंती हळूहळू कमी व्हायला लागले. हे एका बाजूला, आणि धर्माच्या भिंती हळूहळू वाढायला लागले हे एका बाजूला. यांच्या मध्य जो आहे तो आपल्या तरुणांना साकारायचा आहे. तो मध्य आपण घेऊन, दोन्ही हातांवर 2 विचार घेऊन ती टाळी वाजवायची आहे. तरच या यशस्वी भारताचं आणि महासत्ता भारताचं स्वप्न आपण साकार करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्याला किमान 4 ओळी सांगता येते. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्याला 4 ओळी सांगता येते. पण छत्रपती संभाजी महाराज की म्हटल्यानंतर आमची जीभ थोडी अडखळते. ती वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांपेक्षा 10 पटीनं संभाजी राजा बलाढ्य, पराक्रमी, महापराक्रमी होता शिवाजी महाराजांपेक्षा. पण आमच्या आया बहिणी आता समोर आहेत, त्यांना शिवाजी महाराजांच्या पेक्षा संभाजी महाराज जास्त माहिती नाही. यामध्ये तुमचा दोष नाही, तो संभाजी महाराज तुमच्यापर्यंत पोहोचवलाच गेला नाही. संभाजी महाराज की म्हटल्यानंतर आपली अवस्था काय होती? बंड्यासारखी अवस्था होती आमची. आता हे बंड्या कोण? बंड्या नावाचं पोरगं अमेरिकेला गेलं आणि अमेरिकेत विचारलं
काय रे, कुठून आलास? भारतातून आलो. काय जरा भारताबद्दल थोडी 2-3 वाक्य सांगशील? तो म्हटला, हा सांगतो. माझ्या देशात आला. सांग की आता भारताबद्दल 2 वाक्य सांग. का तुझा भारत महान आहे? 2 वाक्य सांग. माझ्या राज्यात ठीक आहे म्हणता. राज्यात आला. हा सांग, आता तरी सांग. भारत महान आहे याची 2 वाक्य तरी सांग. नाही म्हटला माझ्या जिल्ह्यात आला. नाही म्हटलं माझ्या तालुक्यात आला. माझ्या गावात आहे, माझ्या गावात आला. माझ्या गल्लीत आला. आणि गल्लीत आला बंडे आल्या म्हणते, हे आई हे बघ की कसं करायला लागलं अमेरिकेपासून. अशी अवस्था. सांगायचा उद्देश एवढाच, अशी अवस्था संभाजी महाराजांच्या बद्दल काहीतरी सांगा म्हटल्यानंतर आपली व्हायला लागली. यासाठी हे व्याख्यान प्रपंच. कोण होता संभाजी महाराज? एक प्रश्न आपल्याला पडला तर झटझट डोळ्यासमोर संभाजीराजांचं चरित्र आलं पाहिजे. कोण होता संभाजीराजा? कोण होता संभाजीराजा? आणि संभाजीराजा म्हणजे 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तब्बल 16 भाषांवर वयाच्या 9व्या वर्षी प्रभुत्व निर्माण करणारा राजा म्हणजे संभाजीराजा. अरे प्रभू रामचंद्रांनी समुद्रात सेतू बांधला, पण या राजानं वयाच्या 24व्या वर्षी जंजिरापर्यंत 80 मीटरचा सेतू बांधला. तो राजा म्हणजे संभाजी राजा. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट निर्माण करणारा राजा म्हणजे संभाजी राजा. आयुष्यात 128 लढाया खेळला, पण 28 लढायांमध्ये अजिंक्यच राहिला. हा अजिंक्यची ती व्याख्या सांगणारा राजा म्हणजे संभाजी राजा. अरे डोंगर पोखरून शेतकऱ्यांना पाणी देणारा राजा म्हणजे संभाजी राजा. 18 आलुतेदारांना 12 बलुतेदारांना पोटाला लावणारा राजा म्हणजे संभाजी राजा. अरे साक्षात मृत्यूला सुद्धा मृत्यू आणणारा राजा म्हणजे संभाजी राजा. अरे कोणाला कमाई प्रत्येकाला कामं दिली. सांबार प्रत्येकाला कामं दिली. लोहाराला कामं दिली. तलवारी करायची. आता ह्यो तलवारी करताना लोहार तलवारी करत असायचा. पण या लोहाराच्या मनामध्ये एक समाधान असायचं. मी जी तलवार तयार करतोय ना, ती उद्या माझ्या मराठा सम्राटाच्या मावळ्यांच्या हातामध्ये असेल. आणि जेव्हा मावळे रणांगणात जातील ना, तेव्हा त्या तलवारीने विजय प्राप्त करतील. आणि त्या विजय प्राप्त केल्याचं प्रतीक माझी तलवार असेल. मी तयार केलेली तलवार असेल. हे समाधान त्या लोहाराच्या, त्या सुताराच्या मनामध्ये असायचं. आताची आमची कन्स्ट्रक्शन का पडतात आताची कन्स्ट्रक्शन? राष्ट्रप्रेम नाही, धर्मप्रेम नाही, समाधान नाही, त्या कामाप्रती प्रेम नाही. आमच्यापर्यंत आणला संभाजी कसा ते देखील आपल्याला माहीत नसेल. संभाजी आपल्या समोर आणला बाईल वेळा. बायकांचा नाद करणारा संभाजी अजून देखील इतिहास असाच लिहिला जातोय. बायकांचा नाद करणारा संभाजी राजा, वेसनी संभाजी राजा. हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी सुवर्णपर्णावर लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास रचणारा राजा म्हणजे संभाजी राजा. आणि या राजाला असा बदनाम करत गेला. संभाजी राजांना बायकांचं याड नव्हतं. संभाजी राजांना याड होतं ना ते पराक्रमाचं. संभाजी राजांना याड होतं ना ते अभिमानाचं. संभाजी राजांना याड होतं ना ते या भगव्या रंगाचं. संभाजी राजांना याड होतं ना ते त्यांच्या बापाने निर्माण केलेल्या स्वराज्याचं. आणि असा संभाजी बदनाम करायला सुरुवात केली. मी मगाशी म्हटलं ना, एक बाजू नाण्याची चांगली असते आणि दुसरी बाजू बाद असते. या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये काही माणसं चांगली आहेत, काही माणसं वाईट आहेत, फितूर आहेत, राष्ट्रद्रोही आहेत. आणि या राष्ट्रद्रोह्यांचा वापर केला औरंगजेबानं. हा छावा त्या औरंगजेबाला ओळखला होता. तो औरंगजेब म्हणत होता, या संभाजीला आपण मैदानावर हरवू नाही शकत, अजिबात हरवू नाही शकत. आज संभाजीला हरवू शकतो तो फंद फितुरी करून, याच्या सोबतची माणसं गोळा करून आपल्या बाजूला घेऊ. धुमाकूळ खटला किंवा महाराष्ट्रात, तेव्हा त्या औरंगजेबाला जाग आली. औरंगजेबानं अनुमान केलं होतं शिवाजी राजा गेला मराठा साम्राज्य संपलं. औरंगजेबाचं अनुमान खोटं ठरलं. त्याचा आयुष्यातला पहिला अंदाज खोटा ठरला.
शिवाजी महाराजांपेक्षा 10 पटीनं संभाजीराजा खतरनाक आहे असं त्याच्या मृत्यूपत्रात औरंगजेब लिहितोय. शिवाजी महाराजांपेक्षा 10 पटीनं संभाजीराजा खतरनाक आहे. औरंगजेब दिल्लीतून उठला आणि महाराष्ट्रावर आला. कशासाठी? या संभाजीराजांना पकडण्यासाठी. संभाजीराजांचा पराक्रम तुम्हाला समजायचा असेल तर औरंगजेब केवढा होता ते समजायला पाहिजे. औरंगजेबाच्या सरदारांची संख्या होती 14,000 आणि त्या 14,000 सैन्याकडे सरदारांकडे प्रत्येकी 50,000 सैन्य होतं. म्हणजे 14,000 गुणिले 50,000 इतकं बलाढ्य औरंगजेबाचं सैन्य होतं. 50,000 उंट, 50,000 हत्ती, 5 लाख घोडदळ, 300 तोफखाने, इतकं बलाढ्य सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रावर आला. इतका बलाढ्य सैन्याची रसद घेऊन औरंगजेब महाराष्ट्रावर आला. कोणाला मारण्यासाठी? कोणाला पकडण्यासाठी? त्या शिवपुत्र संभाजीला पकडण्यासाठी. औरंगजेब महाराष्ट्रावर आला. पण महाराष्ट्राचं साम्राज्य केवढं होतं? मुंबई नाशिक पासून आता शिवाजी महाराज दक्षिणेत विजय मिळवून आले त्या दक्षिणेपर्यंत पसरलेलं छोटंसं मराठ्यांचं साम्राज्य. त्यात मुंबई ब्रिटिशांकडे, जंजिरा सिद्दीकडे, हे 2 भाग बलाढ्य भाग सुद्धा स्वराज्यात नव्हते. मग एवढं छोटंसं 4-5 जिल्ह्यांपुरतं मर्यादित स्वराज्य होतं आणि आलम दुनियेवर अधिराज्य करणारा औरंगजेब या स्वराज्याला मिटवायला आलाय. म्हणजे औरंगजेब मनबर आहे आणि स्वराज्य कणबर आहे. मग मनबर औरंगजेब कणबर स्वराज्य मिटवायला का आलाय? ती आदिलशाही आहे, ती आदिलशाही घे ना. ती कुतुबशाही आहे, ती कुतुबशाही घे ना. तो गोवळकोंडा आहे, तो गोवळकोंडा घे. निजामशाही आहे, निजामशाही घे. इराणशाही आहे, इराणशाही घे. स्वराज्यच का? याचं देखील उत्तर औरंगजेबानं आपल्या मृत्यूपत्रात लिहिले. इराणचं राज्य शापाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशाहचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे, निजामशाहीचं राज्य निजामाचं आहे. पण हे स्वराज्य कुठल्या राजा महाराजा सम्राटाचं नाही. हे स्वराज्य इथल्या रयतेचं आहे. आणि जेव्हा राज्य रयतेचं असतं ना तेव्हा लोक मारायला आणि मरायला मागं पुढं बघत नाही. म्हणून स्वराज्य चिरडायचं आहे. औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात आला. टक्ताल धिंदेन करत एवढं मोठं बलाढ्य साम्राज्य महाराष्ट्रावर चालून यायला लागलं. आलं दिल्ली सोडून अजमेर पर्यंत आलं आणि अजमेर पासून माझ्या 6व्या संभाजीराजाची रणनीती सुरू झाली. अजमेर पासून औरंगजेबानं श्वास जरी घेतला तर ती बातमी संभाजीराजांना कळत होती. एवढी दूरदृष्टी संभाजीराजांनी वापरली होती. युद्धनीतीचा प्रकार किती बेरका वापरायचा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीराजे. जगाच्या इतिहासात जैविक शस्त्र कुठं वापरलीच नाही. जगाच्या इतिहासात जैविक शस्त्राचा शोध लावणारा आणि जैविक शस्त्राचा वापर करणारा राजा म्हणजे जगाला सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. आता जैविक शस्त्र म्हणजे काय? संभाजीराजांची 4 माणसं प्रत्येक गावात जायची. जिथे जिथं औरंगजेब येणार आहे ना त्याची 4 माणसं प्रत्येक गावात जायची. सांगायची हे विष घ्या आणि गावाच्या तळ्यात मिसळा. हे विष घ्या तुमच्या गावाच्या तळ्यात मिसळा. आणि औरंगजेबाची माणसं यायची. ते रसद त्याचं जेवण करायचं आणि तळ्याचं पाणी प्यायला लागायची. आणि त्यांना रोग व्हायला लागले. काकड गाठी उठू लागल्या. काकड गाठी उठायला लागल्या. कुणाला कोण तापण फणफणायला लागला. कुणाला एवढे भयंकर आजार होऊ लागले की औरंगजेबाचं निम्म सैन्य गारच झालं. औरंगजेब सुद्धा घाबरला. आणि काय झाले नेमकं काय झालंय आमच्या सैन्याला? महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, नवे 8 महिने गेले. औरंगजेब अजमेर मध्येच थांबला. आणि 8 महिने पुरेसे होते महाराष्ट्राचं नियोजन करायला संभाजीराजांना. संभाजीराजांनी पण ठोकला शब्द आणि गळाला संभाजीराजा ये औरंग्या ये. अखेर तुला तुझ्या मरणाची जागा कळलीस तर ये. परत औरंगजेब महाराष्ट्राकडे यायला लागला. आणि पहिला प्रश्न औरंगजेबानं त्यांच्या सरदारांना विचारला, कोण लायगा संभाजी को? एकाची पण मान वर नाही हो. एकाची नाही.
अहो करतील कशी? संभाजीराजांनी त्यांच्या छताला रुजवून सांगितलं होतं, आणि आमच्याच वाटेवर आमच्याशीच वाटमारी केली ना, त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावून आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, तोपर्यंत आमच्या घरातली सुद्धा आमची वाट बघत नाही. हा इतिहास आहे मराठ्यांचा. धक्का लागू नका. पहिला गड घ्यायचा प्रयत्न केला बहादूरगड. माफ करा, पहिला गड घ्यायचा सुरुवात विचार केला त्यांना रामशेजकर. नाशिक जवळ आहे रामशेजकर. रामशेजवर होते किती मराठी सैनिक? फक्त 300. आणि औरंगजेबाचा फौज किती आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे निम्मी फौज तिकडे रामशेजकडे गेली. आता रामशेज येणार, आता रामशेज माझ्याकडे येणार. 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, रामशेज अजिंक्य. 4 वर्ष गेली, रामशेज अजिंक्य. 5 वर्ष गेली, रामशेज अजिंक्य. 6 वर्ष गेली, रामशेज अजिंक्यच राहिला. आणि शिवाजी महाराज म्हणायचे, माझा 1 किल्ला याला औरंगजेबाला जर 1 वर्ष लागत असतील तर महाराष्ट्राचे 350 किल्ले घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष जगावं लागेल. इथं संभाजी महाराजांचा 1 किल्ला 6.5 वर्ष समजत राहिला, अजिंक्य राहिला. मग औरंगजेबाला समजलं या राजाला मैदाना नाही हरवू शकत. आणि मग लोक फितूर करायला सुरुवात केली. पहिला फितूर झाला गणोजी शिर्के. आता हा गणोजी शिर्के कोण? आश्चर्य वाटेल. संभाजीराजांचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के. येसुबाई भोसले यांचा सक्का भाऊ गणोजी शिर्के. गणोजी शिर्क्यांसोबत तब्बल 58 सत्ता औरंगजेबाला फितूर झाली. आणि औरंगजेबानं आपला सापळा रचायला सुरुवात केली. कवी कशांचा न्याय निवाडा सुरू झाला गणोजी शिर्केंच्या सावतांच्या मध्ये. आणि कवी कशाने निर्णय दिला सावंताच्या बाजून. गणोजी शिर्क्यांना कुडकुंड लागली. आता यो कवी कलश माझ्या विरोधात आहे, म्हणजे संभाजीराजा सुद्धा माझ्या विरोधातच असणार, म्हणून त्यांना औरंगजेबाला जाऊन मिळाला. आणि तसाच कवी कशांच्यावर सुद्धा चालून आला. कवी कशाने तिथून पळत आणला आणि खेळण्याला म्हणजे आताच्या विशाळगडावरती जाऊन पोहोचला. आणि तिथून संभाजीराजांना पत्र लिहिलं, राजे गणोजी शिर्के आमच्यावरती चालून आले, आम्ही तात्काळ खेळण्यास आलो. खवळले संभाजीराजे नात्याचे पदरच जर स्वराज्याची कदर करत नसतील तर येसुबाईच्या जवळ गेले. महाराणी सरकार काय करावं? इतर नात्याची माणसं आमच्या विरोधात उठत आहेत, काय करावं? त्यावेळी स्वराज्याची सौदामिनी कडाडली. स्वराज्याला सौभाग्य आणि सौभाग्याला स्वराज्य मानतो आम्ही राजे. आमच्या स्वराज्यावर कोणी चालणार ना त्यावरती आपण चालून जा, बेदखल जा. आणि तिथून हा छावा पन्हाळगडावरती आला त्या गणोजी शिर्क्यांना कैद करण्यासाठी. आणि इथेच संभाजीराजा बसला, कारण सापळा रचत होता. कारण त्या औरंगजेबाला रायगडवरून जर संभाजी महाराज सुटला तर त्याला पकडायला आणि मारायला सोपं जाईल. आणि संभाजीराजे त्या सापड्यात फसत होते. पन्हाळगडावरती आले. पन्हाळगडाचे किल्लेदार मालोजीराजे घोरपडे, मालोजी आबा मुकरद खानाची कोण खबर? राजे येऊन किती आला बेरका ठेचून करतो. मालोजी आबा 7 वर्षाचा मालोजी आबा पन्हाळगडाचा किल्लेदार होता. मालोजी आबांना सगळं सांगितलं. शिर्के फितूर झाले. आम्ही सावंतांच्या वाड्यावरती जातो. मालोजी आबा आम्ही सावंताच्या वाड्यावरती जातो. तुम्ही मुकरद खानाला रोका. बेदखल जा राजे, बेखुशाल जा राजे. मालोजी आबाच्या देहाचे तुकडे होतील पण मुकरद खानाचं एक सैनिक सुद्धा तुमच्या पाठीमागून येणार नाही असा शब्द दिला मालोजी आबांनी. आणि इतक्यात एक जण धावत आला. राज घात झाला. मुघलाची निम्मी फौज रायगडाला या रडाकडे गेला. आणि काळजाचा ठोका चुकला. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी. आणि रायगड होत्या महाराणी सरकार येसुबाई. आता रायगड वाचवायचा की सावंतांच्याकडे जायचं?
राजांचा काजाचा ठोका चुकला. राजे पन्हाळगडावरून थेट रायगडच्या वाटेवरती गेले. रायगडच्या वाटेवरती गेले, या वाटेला गेले, तिथे देखील मुघल. त्या वाटेला गेले, तिथे देखील मुघल. या वाटेला गेले, तिथे देखील मुघल. करायचं काय? राजांना कळून चुकला, आपण सापड्यात अडकलोय. काय करावं, काय करावं? राज संगमेश्वरच्या बाजून जाऊया. राज सावंताचं काम पण होईल आणि आपण रायगडावर पोहोचू. राज पण संगमेश्वरची वाट ही मुकरब खानाला पेरूनच ठेवली होती. त्याचं निम्म सैन्य संगमेश्वर मध्ये होतं. राजा तसंच यायला लागलं, संगमेश्वरच्या बाजूने चालायला लागलं. अगदी बेकार, एकदम बेकार वाट. आणि त्या वाटेने संभाजीराजे जायला लागले. पन्हाळगडाच्या पाठीमागे असणारा मुकरब खानाचं पूर्ण सैन्य पन्हाळगडाच्या वाटेने त्या रात्री यायला लागले. आणि पहारेकरी पन्हाळगडावरून पाहायला लागल्या. त्या देवट्या त्या अंधार चिरत जात होत्या. मालोजी आबा गरीब संगमेश्वरच्या दिशेने जातोय. मालोजी आबा आणि मालोजी आबांच्या विकासाचा ठोका चुकला. अरे 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 माझा राजा गेलाय, गेले तिथं माझा संभाजी राजा गेलाय. कुण्या फितुरानं फितुरी केली, कुण्या फितुरानं फितुरी केली. म्हणून मालोजी आबानं पन्हाळगडाची सगळी 500 सैनिकांची तुकडी सगळे त्या संगमेश्वर मध्ये ढकलले. मालोजी आबा अंधार चिरत मराठीची घोडी धडाला करत त्या संगमेश्वर मध्ये गेली. आणि राजांना भेटला मालोजी आबा. 60 वर्षाचा मालोजी आबा त्या राजांना सांगतोय, राजा जावा, राज गनिम पाठीवरती राजा नावडी जवळ करा, राजा नावडी जवळ करा, तुम्ही रायगडी जा राज. पण राजे नाही. 60 वर्षाचे मालोजी आबा तुमच्यावरती हे स्वराज्य टाकून आम्ही जावं अशी शिकवण नाही दिली आम्हाला आबासाहेबांनी. जिथं मृत्यू समोर आलाय ना तिथं मृत्यूशी लढायला शिकवलं आम्हाला आबासाहेबांनी. अहो राजा बरोबर आहे, राजा बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही जगला पाहिजे, तुम्ही जगला पाहिजे. अहो लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा एक पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाखाचा एक पोशिंदा जगला पाहिजे. नाही 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 मालोजी आबा, एवढी कृपा करा, मी नाही इथून जाणार. आणि मुकरब खानाचं सैन्य जवळपास मराठा सैनिक सज्ज झाल्या. अवघी 500ची सेना आणि संभाजी महाराजांच्यावर पुढे गेलेली 100 तलवारी, 600 तलवारी लढणार होत्या 5000 मुकरब खानाच्या सैतानी येऊनाची. अंधार चिरत मुकरब खानाचं सैन्य येत होतं. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. मराठ्यांचे सुद्धा उठले. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे, हर हर महादेव, हर हर महादेव. रात्रीचा काळा फिरत समशिरीत तळाल्या, झालीवरती समशिरीत पळायला लागल्या. खळ 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 आवाज झाला. रक्ताचे पार देहाचे तुकडे तुकडे उडायला लागले. अहो कंसक कापल्या तर मराठे कापत होते. कंसक कापल्यासारखी एक एक मराठा 500 न भारी पडायला लागला. ती कापाकापी सुरू राहिली. आणि मालोजी आबाचा पराक्रम त्या पाहण्यासारखा होता. अहो 60 वर्षाचा मालोजी आबा तरण्या बांडपोळासारखा रडत होता. दोन्ही हातामध्ये दानपट्टे आणि गरारा फिरवून 500 जणांना पाडत होता. एका दानपट्ट्यात 10 मडके उडवत होता. मुकरब खान थांबला. रुको रुको रुको, इस बूढ़े को पहले खत्म करो. ये बूढ़ा खत्म हुआ तो सब कुछ आसान हो जाएगा. तुकड्या मालोजी आबांच्या बाजू 500ची तुकडी, परत 500ची तुकडी, तिसरी 500ची तुकडी. पहिल्या तुकडीला मालोजी आबा निघालत, दुसऱ्या तुकडी तुटून पडला, ती पण निघालत. तिसरी तुकडी आली, तिसऱ्या तुकडी पण तुटून पडला. मालोजी आबा मारतच होता. मुकरब खान बघतच होता. आणि मग मुकरब खानाला कळालं, त्यांना आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं वाघ कसा असतोय. मुकरब खान बोलला, पहिली तुकडी लढेल आणि दुसरी तुकडी मालोजी आबांच्या एकदम अंगावर. परत मालोजी आबांचा दानपाटा सुरू झाला. सांगितल्याप्रमाणे परत सगळं चालू झालं. परत कापाकापी सुरू झाली. मालोजी आबा लढत राहिला, पण तो देखील त्याचा फसला. आता काय करावं म्हणून मालोजी आबाच्या पाठीमागून एक बाण आला आणि संदेशी मालोजी आबाच्या छाताला घुसला. दुसरा बाण आला मालोजी आबाच्या उजव्या हातामध्ये घुसला. तिसरा बाण आला मालोजी आबाच्या डाव्या हातामध्ये घुसला. मालोजी आबा निशस्त्र झाला आणि गुळाला गुंड्या चिकटाव्या तशी मालोजी आबावर तुटून पडले.
अरे मातीचा सुद्धा चिकल 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 झाला. मालोजाबा घरातील तर पडला आणि शेवटचा श्वास या मातीमध्ये सोडला आणि आसमंताला भेटलेल्या मातीला मालोजाबा म्हणाला, जा 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 आणि त्या माझ्या शिवाजी राजाला सांग तुझं आणखी एक लेकरू आलं म्हणून. पण नुसतं आलं नाही, या मातीची जेवढी सेवा करायची होती तेवढी करून आलं. आणि नुसती मातीत मरणारे काही एक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात. सांग माझ्या राजाला. मालोजाबा पट घरातील झाला. आता संभाजी राजे मालोजाबांच्या पेक्षा 10 पट फास्ट फिरत होती संभाजी राजांची तलवार. इतके फास्ट इतके वेगाने की दिसतच नव्हती गनिमांना. नुसतीच मुडकी त्यांचं उडावी तशी मुडकी गनिमांची ओढत होती. मुकरब खानाला काही सुचायचंच बंद झालं. इतकी कापाकापी संभाजी महाराजांनी सुद्धा सुरू केली आणि मुकरब खानानं सांगितलं, या संभाजी राजाला मारायचा नाही, संभाजी राजाला जिवंतच पकडायचा, संभाजी राजाला ह्या जिवंतच पकडायचा. आता काय करावं नियोजन केलं. मगाच्या सारखं पहिली फळी लढेल आणि दुसऱ्या फळीला आक्रमण करायचं नाही, दुसऱ्या फळीनं दोर टाकायचे संभाजी राजांच्यावर आणि तसंच केलं. आणि यावेळी नियोजन पक्क झालं, यावेळी नियोजन यशस्वी झालं आणि संभाजी राजांच्यावर दोरखंड पडले आणि माझा राजा कैद झाला. संभाजी राजा कैद झाला. संभाजी राजा कैद झाल्यानंतर संगमेश्वर पासून बहादूरगडापर्यंत संभाजीराजांना नेण्यात आलं. अंतर किती आहे? 350 किलोमीटर. आता जरी ट्रिप जरी काढली तर 1.5 दिवस लागतात. पण या मुकरब खानानं ससैन्य हे अंतर 4.5 दिवसात चालत पूर्ण केले. कुत्र मागे लागल्यासारखा जात होता तो, कुत्र मागे लागल्यासारखा बहादूरगडावरती आला. आणि तिथं संभाजी महाराजांची मालिका कोण पाहत असेल तर तुम्हाला समजेल. संभाजीराजांची बहीण राणो अक्का. संभाजीराजे आता दिलेर खानाच्या तावडीतून सुटतात, पण राणो अक्का तिथेच राहते. शिवाजीराजांची ज्येष्ठ कन्या आणि संभाजीराजांची सख्खी बहीण राणो अक्का तिथे राहते. बहादूरगडावरती आणल्यानंतर संभाजीराजांच्या पुढे राणो अक्काला आणलं जात. विद्रूप करून टाकलं होतं राणो अक्काला. संभाजीराजांनी ते पाहिलं. डोळ्यांच्या करा डोळ्यांना पेटल्या. दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले. तब्बल 6 वर्षानं माझी सख्खी बहीण पाहतोय. आयुष्यभर जगली असती, माझ्या बरोबर आली नसती तर मी कोणता अपराध केला? माझ्या बहिणीला मी या यवनांच्या जाळ्यात सोडून आलो. कोण मला माफ कर? ती शेवटची भेट होती राणो अक्कांची. त्यानंतर संभाजीराजांना औरंगजेबाच्या दरबारात पेश केलं आणि इथून सुरू झाला 40 वर्षाचा तो अनन्य अत्याचार. जगाच्या इतिहासात कोणी सहन केला नाही. न भूतो न भविष्यात असा अन्याय या राजानं सहन केला तुमच्या आमच्या भविष्यासाठी. संभाजीराजांना दरबारात पेश केलं आणि औरंगजेब ते तत्व सोडून खाली आला. त्या खुदाचे आभार मानायला तो नमाज पडायला लागला. आणि नमाज पडायला असताना संभाजीराजे कवी कशाना काय म्हणताय? कवी आता तुम्ही मग सुस्ते गाव कविता या प्रसंगावर. आणि कवी कलेश करायला क्यों नाही राजे तुम हो ढांचे बहुत लढे हो जंग देख तेरा तेज तकत तेज औरंग. और राज काय लढला तुम्ही? काय तुमचा पराक्रम, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य. अहो ते शौर्य धैर्य पराक्रम पाहायला खुद्द दिल्लीचा बादशाह आणि औरंगजेब गादी सोडून तुमच्या समोर नतमस्तक झालाय. आणखी काय हवं राज? खामोश. कवी कशाला औरंगजेब म्हणजे खामोश. बहुत तेज धार है इसकी जुबान. काट डालो
इसकी जबान आणि औरंगजेबाचा आदेशाला या कवी कशाची जीभ कापा. कवी कशाची जीभ शांती धरली आणि शिपाई ओढली. एकच तलवारचा फटका कवी कशाची जीभ रक्ताच्या तरोळ्यात पडली आणि त्या संभाजीराजाच्या चरणावरती पडली आणि संभाजीराजाच्या चरणावरती ती जीभ म्हणू लागली, माझ्या धन्या मला माफ कर, तुझ्या सोबत मला मरायचं होतं धन्या, पण मला या वेळेला सहन होत नाहीत रे. मी तुझा प्रवास निम्म्यात टाकून चाललोय धन्या, मला माफ कर. मी धन्य झालोय संभाजीराजा, तुझ्यासारखा राजा मला मिळाला. मी धन्य झालोय संभाजीराजा, तुझ्यासारखा मित्र मला मिळाला. मी धन्य झालो संभाजीराजा, या महाराष्ट्राच्या पावनभूमी तुझ्या सोबत मी मरतो राजा, धन्यवाद, मला माफ कर राजा. म्हणून कवी कलश प्राणगत झाला. या तुळापूरच्या नगरीतून संभाजीराजांची कवी कलशाची धिंड काढली होती. या जगाला कळावं की आलमगीर औरंगजेबानं शिवाजीराजांचा पुत्र संभाजीराजा कैद केलाय, म्हणून ही धिंड काढली गेली होती तुळापूर नगरीतून. आणि धिंड कशी काढली? अपमानजनक. उंटाचे सगळे केस काढले, गावठी भाषेत म्हणतो ना बोडका केला, उंटाला बोडका केला. अंगामध्ये विदूषकाची कपडे घातली. संभाजीराजांच्या आणि कवी कलशांना शेर मारण्यात आलं. गळ्यात साखळदंड घातले. तक्ता खुला ठेवला म्हणजे खांद्यावरती एवढे जड लाकडी मोडके ठेवले की कुठल्या जनावराला सुद्धा सहन व्हायचे नाही. पायात इतक्या जड साखळदंड होते की हत्तीला सुद्धा सहन व्हायच्या नाही. आणि उलट्या उंटावरती उलट बसवलं आमच्या राजाला आणि निघाले धिंड त्या तुळापूर नगरीतून. अरे कुणाच्या वाट्याला आले? छत्रपतींच्या वाट्याला आले, मराठा साम्राज्याच्या युवराजाच्या वाट्याला आले आणि निघाले धिंड वाजत गाजत. कोण कुणाच्या खांद्यावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर बसून बघायला लागला. कसा दिसतोय राजा? अरे दिसेल कसा? रक्ताळला होता संभाजीराजा, पुढचा रक्ताळला होता. अरे कोण यायचं दगड मारायचं, कोण यायचं त्या उंटाची शेपूट वाढायचं, उंट थया नाचायचा. अंगावरचे बोचक साखळदंड संभाजीराजांच्या छातीत घुसायचे, परत रक्ताचे पाठ व्हायचे. करत अंधार कोठडीत संभाजीराजांना कैद केलं. संभाजीराजे औरंगजेबाच्या समोर संभाजीराजे आणि औरंगजेब संभाजीराजांना विचारतो, संभाजीराजे कहा रखा है खजाना, कहा रखी है लूट. कारण संभाजीराजांनी बुऱ्हाणपुरा लुटलं होतं. त्यावेळेचं बुऱ्हाणपुरा म्हणजे आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई 10 वेळा घालायला पाहिजे, एवढं संपन्न होतं बुऱ्हाणपुरा लुटलं होतं. आणि एवढी संपत्ती औरंगजेब निम्मा घरात झाला होता त्या बुऱ्हाणपुराच्या एका लुटीत. 4 दिवस लुटत होते, नुसतं लुटत होते. किती लुटला असं? कहा रखे खजाना, कहा रखे लूट. ती लूट परत मिळवायला औरंगजेब विचार आणि कडारला छावा. अरे हिंदुस्थान हाक मारून फेक देतो तुझ्यासारख्याला. आम्ही नाही लुटत तुझा खजाना, आमची संपत्ती आम्ही परत घेतली. औरंगजेबाला कळायचं बंद, मी निर्माण केलेल्या साम्राज्याची लूट हा करतोय आणि हा मला सांगतोय आमची संपत्ती आम्ही परत घेतली. हो, आमची संपत्ती आम्ही परत घेतली. अहो कोणाचा होता खजाना? इथल्याच लोकांच्या रक्ताच्या घामाचा पैसा होता तो सगळा बुऱ्हाणपुरात होता आणि तोच सगळा लुटून संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामाला लावला होता. आणि सांगितलं होतं औरंगजेबाला आमच्या वाटेला नको जाऊस, आमच्या वाटेला येतात ती जी आम्ही माती करून टाकतो. परत औरंगजेब संभाजीराजांच्या या ज्वलंत आत्मबलिदानाच्या प्रसंगाला सुद्धा आपल्या इतिहासकारांनी काळं फसलो. इथं संभाजी महाराजांच्यावर एक शिंतोडा उडवला की औरंगजेब संभाजी महाराजांना विचारतोय म्हणे, माझ्या मुलीशी तू लग्न केलंस तर तुला मी सोडून देतो आणि संभाजी महाराज त्याला होकार देतात म्हणे. असं काहीतरी लिहिलं गेलंय. अजिबात नाही. औरंगजेबाला 5 मुली होत्या, जैनतुनिसा, झेबुरनिसा, उदयनिसा आणि उरलेले 2 मुलींची लग्न झाली होती. उदयनिसा अकबराबरोबर
त्या अकबराबरोबर औरंगजेबाचा मुलगा त्याच्याबरोबर फितूर झाली होती, म्हणून तिला देखील तिनं औरंगजेबानं कैदेत ठेवलं होतं. आणि एक होती झिनतुन्निसा, वय होतं 45 वर्ष. आणि ज्यावेळी संभाजीराजे कैद झाले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं अवघं 32 वर्ष. आणि उठवलं काय की संभाजीराजे औरंगजेब संभाजीराजांना सांगताय की माझ्या मुलीसोबत लग्न कर, तुला मी जिवंत सोडतो. आणि संभाजीराजे त्यांना होकार देतात नाही. साफ खोट औरंगजेब स्वतःला कवा भारतीय म्हणतच नव्हता. औरंगजेब स्वतःला तैमूरचा तुर्की समजत होता. आणि ज्यावेळी 1666 शिवाजीराजे आग्र्याला गेले ना, त्यावेळी या झिनतुन्निसानं औरंगजेबाला सांगितलं होतं, हे दक्कन का शेर शिवाजीराजे से हमें निकाह करना है. ही झिनतुन्निसा शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर फाळून होती. शिवाजी महाराजांचं ते तेजस्वी रूप पाहिल्यानंतर ती औरंगजेबाची मुलगी औरंगजेबाला म्हणते, मला शिवाजी महाराजांच्या बरोबर लग्न करायचं आहे. आणि औरंगजेब त्यावेळी वाढदिवस होता म्हणून आपल्या मुलगीला नाराज करू नये म्हणून नंतर बघू असं सांगितलं. आणि तो वेळ तशीच मारून गेली. त्यावेळी ती झिनतुन्निसा वेषांतर करून स्वतः शिवाजी महाराजांच्याकडे गेली आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवाजीराजे हम आपसे निकाह करना चाहते हैं, हम आपसे निकाह करना चाहते हैं. अगर आपने नहीं हमें अपनाया ना तो हम जिंदगी भर शादी नहीं करेंगे. काय म्हणते ती झिनतुन्निसा, शिवाजीराजे मी तुमच्या बरोबर विवाह करण्यासाठी माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे. आणि जर तुम्ही माझा स्वीकार केला नाही तर शिवाजीराजे मी आयुष्यभर बिनलग्नाची राहील. आणि हीच झिनतुन्निसा औरंगजेबाच्या सोबत महाराष्ट्रात आली होती. ती विवाहितच होती. वयाच्या 45व्या वर्षी झिनतुन्निसाने लग्न केलं नव्हतं, कारण तिनं शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की मी आयुष्यभर लग्न नाही करणार. आता संभाजी महाराजांचं वय 32 वर्ष, झिनतुन्निसाचं वय 45 वर्ष. मग कुठला किशीचा पोरगा म्हणजे मला 50च्या पुरुषी लग्न करायचं आहे, एवढं देखील समजत नाही येणाऱ्यांना. दुसरा सवाल औरंगजेबाने विचार, संभाजीराजे इस्लाम कबूल का, संभाजीराजे मुसलमान हो आणि कराडला सह्याद्रीचा छावा. और ज्ञान धर्म मतलब आस्था और आस्था बदली नहीं जाती. औरंगजेब संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. निकाल दो इसकी आंखें, इसकी आंखें बहुत जलाती है हमें. वही किताब ने इसकी आंखों में जो 9 साल में देखा था, निकाल दो इसकी आंखें. आणि औरंगजेबाचा आदेश आला, या संभाजीराजाचं डोळं काढा. आणि संभाजीराजाच्या डोळ्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं होतं. त्या संभाजीराजांना आबूसाहेबांचं दर्शन या उघड्या डोळ्यांनी घेतलं होतं. ते डोळे आता जाणार होते. औरंगजेबाच्या आदेशानुसार 2 हबशी दोन्ही हातामध्ये लालगुंद तापलेल्या सळ्या घेऊन संभाजीराजांच्या पुढे आले. संभाजीराजांना कळून चुकलं, आता डोळे जाणार, आता डोळे जाणार. संभाजीराजांनी डोळे बंद केलं. आठवलं त्या प्रतापगडाच्या भवानी मातेला, आठवलं माझ्या राजमातेला, आठवलं माझ्या राणी साहेब सईबाईंना, आठवलं माझ्या शिवाजीराजांना. आणि डोळे घट्ट मिटले. त्या लालबुंद तापलेल्या सळ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घुसवल्या गेल्या आणि उरल्या त्या काळ्या खिन्न कभिन्न पोकळ्या. संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. संभाजीराजांच्या हातामध्ये भाले कोंबले जायचे होते. 40 दिवस राजाने सहन केले. राजाच्या छातीत भाले कोंबले राजाने सहन केले. राजाची नकल चिमटून उपसून काढली, राजाने सहन केली. राजाच्या पायाची बोट तोडण्यात आले, राजाने सहन केले. राजाची केस कापण्यात आली, दाढी ओढून ओढून काढण्यात आली, राजाने सहन केले. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी, तुमच्या आमच्या भविष्यासाठी. दुसरा आदेश आला औरंगजेबाचा, ये संभाजीराजे बहुत ही विज्ञान पंडित है, ये संभाजीराजे बहुत ही ज्ञान पंडित है. जेवढा वेळ हा या कोठडीत आहे ना, तेवढा वेळ फक्त जगदंब 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 म्हणायला लागलाय.
याच्या कानात शीस होता, म्हणजे हा जगदंब जगदंब जर म्हणत असेल तर याचा आवाज देखील याला ऐकायला नको. मोठा याच्या कानात तप्त शीस आणि तप्त लालबुंद तापलेलं शीस आणता गेलं आणि संभाजीराजांच्या कानात उचलं गेलं. सरदिशी हाडं सुद्धा विटून गेलं. पोपण्यातून शीस बाहेर पडायला लागलं. विचार करा, लोखंड लालबुंद तापले, लोखंडाचं पाणी झालंय आणि ते लोखंडाचं पाणी जर हातावर घेतल्यावर काय वेदना होत असतील. संभाजीराजाच्या कानात ओतलं गेलं. किती सहन करायचं या राजाने, किती सहन करायचं. 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, अत्याचार सुरूच होता. कसा दिसत होता संभाजीराजा म्हणून जर वर्णन केलं, अहो ती काळी कोठडी सुद्धा घाबरली होती या संभाजीराजाला बघायला. यमदेव देखील आला होता, तो देखील 4 पावलं मागे सरकत होता. हे रूप पाहून, तो विकला आकडा चेहरा पाहून काय ठेवलं होतं राजावर, काय ठेवलं होतं. शेंदूर फासल्या हनुमानासारखा राजा दिसत होता. शेंदूर फासल्या हनुमानासारखा अखंड एकच जागा, जगदंब जगदंब जगदंब. आणि संभाजीराजांचं जीभ कापायची आज्ञा. आता राहिलं काय होतं अंगावरती? कुठंच असं त्वचा नव्हती की त्या त्वचेवरती रक्ताचा डाग नव्हता. पोचता पोचता संभाजीराजा लालभडक झाला होता. आता राहिलं होतं वेदना द्यायला ते एकच, जीभ. याची सुद्धा जीभ कापा म्हणून औरंगजेबाचा आदेश आला. आणि त्या कोठडीमध्ये 2 हबशी समोर आले. संभाजीराजांची जीभ आता जाणार होती. ज्या जिभेनं जगदंब जगदंबचा स्वर उच्चार होता, ती जीभ आता जाणार होती. ज्या जिभेनं तुमच्या आमच्यामध्ये स्वराज्य अभिमान, राष्ट्राभिमान, धर्माभिमान भिनवला होता, ती जीभ आता जाणार होती. 2 हबशी आले. राजांना घट्ट पकडलं, मस्तक दाबलं गेलं. राजांची जीभ उघडत नव्हती, जबडा अजिबात उघडत नव्हता. पुन्हा मस्तकावर प्रेशर दिलं, अजिबात जबडा उघडत नव्हता. उघडल कसा? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती जात, ती जात सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघाचा जबडा आहे. उघडल कसा? काय करावं, काय करावं अजिबात समजत नव्हतं. एक जण म्हटला याचं नागरावा. नागबाबा श्वास घ्यायला तोंड उघडेल त्यावेळी सांशीने जीभ बाहेर केली आणि एक चला. संभाजीराजांची जीभ सुद्धा रक्ताच्या सारोळ्यात पडली आणि ती सुद्धा थरपडायला लागली. अरे कुणापासून दूर गेलो मी, माझ्या राजापासून. अरे कुणापासून वेगळी झालो मी, माझ्या राजापासून. एवढं सबंध घडलं त्या कोठडीत 40 दिवस. आणि उजाडला तो दिवस फाल्गुन वरती. अरे कुठल्या लांडग्यानं उचलून नेले ते तुकडे, कुठल्या कुत्र्यानं उचलून नेले ते तुकडे. उरलेल्या 4-5 तुकड्यांची समाधी आज तुळापूर वडू बुद्रुकला. कधी गेला तिकडेच या महान राजाच्या महान समाधीचं दर्शन घ्यायला विसरू नका. कारण तो खपला आपल्यासाठी, तो खपला तुमच्या आमच्यासाठी. ती इंद्रायणी भीमाना आजही सांगते माझ्या राजाचं चरित्र माझ्यासारखं स्वच्छ आणि पवित्र होतं. तो रायगड आजही सांगतोय माझ्या राजाचं चरित्र माझ्यासारखं बुलंद होतं. तो राजगड आजही सांगतोय संभाजीराजे माझ्यासारखे होते, आकाशाची स्पर्धा करत होते. महाराष्ट्र सांगतोय संभाजीराजा माझ्यासारखा होता, अखंड होता, अभेद्य होता. इतका पराक्रमी राजा इतिहासाला कधी कळलाच नाही. बदनाम केला संभाजीराजा, बदनाम केला. थोरातांची कमळा संभाजीराजांच्या बरोबर जोडली, गोदावरी संभाजीराजांच्या बरोबर जोडली. आता ही थोरातांची कमळा कोण? नामदेवराव जाधव जिजामातींचे 13वे वंशज खरा संभाजी या पुस्तकात लिहितात की ही थोरातांची कमळा म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून खुद्द संभाजीराजांची मुलगी होती कमळजा. जगाच्या इतिहासातील सगळ्यात दुर्दैवी राजकन्या कोण असेल तर कमळजा. कारण ज्यावेळी जन्मली त्यावेळीपासून मरेपर्यंत तिनं संभाजीराजांच्या चेहराच पाहिला नव्हता, आपल्या बापाचा चेहराच तिनं पाहिला नव्हता. म्हणजे जगाच्या इतिहासात दुर्दैवी राजकन्या कोण असेल तर ती कमळजा. कारण जन्मापासून कैदे, मरेपर्यंत कैदे, अहमदनगरला कैदेला होते. संभाजीराजांचं हे जाज्वल्य इतिहास आणि त्यांचं हे बलिदान
वाया गेलं असं म्हणावं लागेल आजच्या तरुण पिढीला पाहू. काय केलं माझ्या राजानं आणि काय करते आजची तरुण पिढी. आजची तरुण पिढी 3 गोष्टीत गुरफटून पडलेली आहे. जरा तरुणांनी लक्ष द्या. या 3 गोष्टी कुठल्या आहेत? पहिली गोष्ट नैराश्य, दुसरी गोष्ट व्यसन आणि तिसरी गोष्ट विचारशैली. पहिली गोष्ट आहे नैराश्य. मी हे करू शकत नाही, मला हे जमणारच नाही आणि करता करता जर वर्ण खाली पडला तर माझं आयुष्य संपलं असं निराश होऊन आजचा तरुण कुठेतरी आत्महत्येच्या मार्गावरती जातोय. हे शिकवलं राजाने आम्हाला, हे शिकवलं. अहो दिलेर खानासोबत लढताना त्या भूपाळगडावरले 200 मराठा सैनिक दिलेर खानानं कैद केले आणि त्यावेळी संभाजीराजे दिलेर खानाकडे होते आणि त्या 200 सैन्यांचे संरक्षण करण्यासाठी संभाजीराजे त्या दिलेर खानाला सांगतायत या 200 सैन्यांना अजिबात हात लावू नका. आणि जसे संभाजीराजे त्यांच्या तंबूत गेले तसे इकडे 200 सैनिकांचे हात पाय तोडण्यात आले आणि ती बातमी संभाजीराजांना कळाली. कळून नव्हता संभाजीराजा आणि गेला त्या दिलेर खानाच्या छावणीजवळ. दिलेर खान घाबरून आत बसला, कारण दिलेर खानाला माहिती होतं जर आता संभाजीराजांना बाहेर आलो तर आता मला संभाजीराजा सोडणार नाही. आणि संभाजीराजा तिथपासून रडत होता. कधी कधी एकांतात रडायचा, राणोआप्पासोबत रडायचा. मी काय करायला आलो इथं? उत्तर भारत अजिंक्य करण्यासाठी आलोय आणि हे काय माझ्या पदरात पडायला लागले राणोआप्पा. धुसमसून रडायचा व संभाजीराजा. तेव्हा नाही नैराश्य आलं त्याला, तेव्हा नाही वाटलं नसं त्याला आत्महत्या करावी. शिवाजी राजांना अफजल खान चालून आला, एवढं मोठं संकट आलं, शिवाजी महाराजांना वाटलं नाही हो आत्महत्या करावी. आणि केली असती तर आत्महत्या त्यांनी काय पाहणार होता आपण? आज मी तू ऐका बोलायला उभं राहिला असतो, आज इथं तुम्ही ऐकायला बसलं असतं? अजिबात नाही. या नैराश्यातून दूर व्हा. नैराश्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, ही नैराश्य काय ते तरुणांच्या मध्ये, तर पहिलं कारण लोक काय म्हणते. मी अपयशी झालो तर लोक काय म्हणते. अहो लोक आता देवात सुद्धा चुका करायला लागले. तुमच्याच कारणां नाहीत कशावरून. आज तुम्हाला नावं ठेवतील, उद्या तुमच्या पाठीमागे उभे राहतील आणि परवा दिवशी तुमचा इतिहास सांगतील. लोकांची तराच होती. लोक काय म्हणतील याकडे बघू नका. नैराश्यातून तरुणांची पिढी इतकी बर्बाद होत आहे, आत्महत्येच्या इतक्या भीषण मार्गाचा स्वीकार करत आहे की आज 2,500 विद्यार्थी, या वर्षी अजून वर्ष संपायचं आहे, 2,500 विद्यार्थ्यांनी पूर्ण हिंदुस्थानात 2,500च्या आसपास आहे, 2,500 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत नैराश्यातून. यारो याद रखना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. हा मंत्र तरुणांनी आपल्या हृदयामध्ये करून ठेवा. दुसरं कारण मी सांगितलं, व्यसना. सकाळ झालेली कळत नाही, रात्र झालेली कळत नाही. आता त्या सृष्टीनं धुकं पाठवायचंच बंद केलंय. यांच्या सिगारेटच्या आणि बिडीच्या धुरानंच एवढं धुकं होतंय की त्या निसर्गाला सुद्धा धुकं तयार करायची गरजच नाही. इतकी व्यसनाधीनता. जर बाटलीला तुमचं तोंड लागत असेल तर तोंडात माझ्या शिवाजी महाराजांचं आणि संभाजीराजांचं नाव घेऊ नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं तर आजपासून इथं शपथ घ्या, या गणपतीच्या पुढे शपथ घ्या, बाटलीला तोंड लावणार नाही म्हणून. जे काही वाईट घडत गेले ते ह्या व्यसनामुळे घडत गेले. तो व्यसन करणारा तरुण वाईट नाही. तुमच्यामध्ये जी व्यसनाधीनता येते, त्या व्यसनामुळे जी नराधमता येते ती वाईट आहे. माणूस वाईट नाही. ती व्यसनाधीनता बाजूला करायला सुरुवात करा. परवा परवाचा पेपरचा सीबीएसईच्या टॉपर मुलीवर 4 जणांनी बलात्कार केलाय, दारू पिऊन होते. आणि आपली सर्वांना माहिती आहे कोपार्डीची श्रद्धा, 9वीची पोरं, 9वीची पोरं काय चूक होती तिची? 4 नराधमांनी दारूच्या नशेत त्या पोरीवर झाला केला, तिच्यावर बलात्कार केला
बलात्कार करून सुद्धा ती थांबली नाही, तिचे हातपाय तोडले, हातपाय तोडून सुद्धा ती थांबली नाही, तिची केस उपडण्यात आले, केस उपटून देखील थांबले नाही, तिच्या अंगावरती ओरबडे ओरबडे ओढले, एवढं करून देखील मंडळी ती थांबली नाही, तिची मान 80 डिग्री फिरवली, एवढं सुद्धा करून ती थांबली नाही, तिच्या गुप्त अंगामध्ये लाकडी ओढके आणि माती भरण्यात आली. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून मातेच्या मानानं माघारी पाठवली. त्या राजाच्या महाराष्ट्रात इतकी वाईट आणि क्रूर घटना घडते, एवढं करून सुद्धा ती थांबली नाहीत मंडळी. बलात्कार करताना तिच्या तोंडामध्ये 4 रुमाल घुमले, कारण त्यांना भीती होती ही जर आराडली तर बाकीचे जागे होते. पण सह्याद्रीला वाघिणीच्या आवाजाची सवय येतो, काय ऐकून येणार नाही तिचा आवाज महाराष्ट्राला. 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 52 मराठे मोर्चे या महाराष्ट्रात निघाले आणि सांगून दिलं, अवघा 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 महाराष्ट्र पेटून उठला आणि सांगून टाकलं या हिंदुस्थानाला, नका नका बाबा नजरा ठेवून जिजाऊंच्या लेकीवर अवघा महाराष्ट्र एक झालाय, मराठ्यांच्या एकीवर अवघा महाराष्ट्र एक झालाय, मराठ्यांच्या एकीवर. पण तरीही परवा दिवशी ही सीबीएसईची घटना घडते. परवा दिवशी या मोर्चातून आम्ही मिळवलं काय? व्यसनाधीनता एवढी जर वाईट असेल तर तिचा स्वीकार बाबांनो करू नका. आणि तुमचे मित्र कोण करत असतील, हात जोडून सांगतो या व्यासपीठाच्या माध्यमातून, करायला लावू नका. घरं उद्ध्वस्त झालेली उदाहरणं मी पाहिलेली आहे. घरं उद्ध्वस्त झाले, अजिबात व्यसनाधीनच्या नादाला लागू नका. तेवढं केलं या व्याख्यानाचं मी सार्थक झालं असं समजेल. तिसरी घटना, तिसरं कारण विचारशैली. तिसरं कारण विचारशैली. आता तरुणांनी पण लक्ष द्यायचं आणि आई वडिलांनी पण लक्ष द्यायचं. ज्या तरुणांचे आई वडील सुद्धा इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा लक्ष द्यायचं. माझा मुलगा कुठल्या विचारधारेत वावरतोय, माझा मुलगा तुम्हाला पाठिंबा देतोय, माझा मुलगा फेसबुकवर व्हॉट्सअपवर कोणत्या पोस्ट शेअर करतोय, याचं देखील गांभीर्यानं निरीक्षण करायला पाहिजे पालकांनी. आज विचारांची प्रवाहशैली इतक्या क्रूर मार्गाला चालले की सांगून सुद्धा ती त्या मार्गावर यायला तयार नाही. ब्रेन वॉश केलं जातंय, तरुणांना बिघडवलं जातंय आणि हे कर, ते करू नको, ते कर, हे करू नको असं सांगितलं जातंय. एक उदाहरण पाहायचं आहे तुम्हाला, एक उदाहरण पाहायचं आहे. मी जेवढं म्हणतोय तेवढंच म्हणायचं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस श्रीमंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज के. मी सांगितलं होतं, मी जेवढं म्हणतोय तेवढंच म्हणायचं. आपण काय म्हटलं, जय सांगायचा उद्देश एवढा. मी इथं सांगतोय ते सांगितलं की त्यानं चालूच का. हे सत्य आहे ते कोणत्या घटनेबरोबर आहे, त्याचा अंतिम सत्य काय आहे याचा विचार अजिबात करायचा नाही. तो काय सांगतोय याचा विचार अजिबात करायचा नाही. म्हणून ही एक वाट उजवी बाजू, एक वाट डावी बाजू, या दोन्ही मार्गातून इतके तरुण आज प्रवाहित होत आहेत, इतके तरुण आज प्रवाहित होत असेल, मध्य वाटेत कोणच नाही. आणि जी मधली वाट आहे ती राष्ट्रासाठी उपयोगाची आहे. ह्या टोकात आणि त्या टोकाचा विचार घेऊ नका. या टोकावरले चांगले विचार, त्या टोकावरले चांगले विचार घ्या आणि टाळी वाजवा. तो विचार घेऊन जा. आज मोबाईलवर आपल्याला वाटत असेल आता मी पण यात तुमच्यापेक्षा वेगळा आहे असंही नाही, मी देखील तुमच्या सोबतच आहे. रात्री 10ला आमचा मोबाईल बंद होता असं वाटतंय, पण रात्रीच्या वाकडून कुठेतरी काचवा चुकचुकत असतो. कुठं आहे घरात आहे. मम्मी झोपली, झोपल्या बरं.
कुठपर्यंत जाते? बॅगा भरल्यास काय? उद्या जायचं आहे. हसण्यावरती घेऊ नका. बॅगा भरल्यास काय? कुठपर्यंत जाते? बॅगा भरल्यास काय? उद्या आपल्याला पळून जायचं. जी मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत हाडाचं मुलीने रक्ताचं पाणी करून आई बाबा तिला सांभाळत असतील, तर त्या आई बाबांचा एक मिनिट सुद्धा ती विचार करायला तयार नसते. आणि 18 तास 18 महिने अवघड आलेल्या पोराबरोबर पळून जायला ती तयार राहते. इथं अपयश कोण होते हो? आई बाबांची सुद्धा चूक इथं म्हणता येणार नाही. आई बाबांची सुद्धा चूक इथं म्हणता येणार नाही. जसं वाटतंय ना मुलांनी चंद्रकोर लावल्यानंतर शिवाजी महाराजांच्या सारखं वागावं, तसं आम्हाला देखील वाटतं की मुलींनी सुद्धा राजमाता जिजाऊंसारखं वागावं. 18 वर्षापर्यंत आई वडील सांभाळतात आणि 18 वर्ष झाल्यावरती पोरगी एका पोराबरोबर पळून जाते. काय अवस्था होत असेल त्या आई बाबाची? त्याच्या नजरेनं समाज तिच्याकडे पाहत असेल. तिच्या भावाची काय अवस्था होत असेल? तिच्या बापाची काय अवस्था होती? अरे तो अमुक तिची पोरगी गेली पळून, ऐकून काय होत असेल? काम जिवंत राहिलं वाटत असेल का नाही त्या बापाला? ती आई कुणाकडे पाहायचं? तो बाप रात्री तिची उशी बघा भिजवली झालेली असते आणि कधीतरी ती मुलगी फोन करते, पप्पा मी तुमची छकुली बोलते. काय करावं त्या बापाला? इतक्या वेळानंतर फोन लावलाय म्हणून बोलावं की समाजात माझी मान खाली गेली म्हणून त्या पोरीचा तिरस्कार करावा? आयुष्यात पोरींच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा राजा कोण असेल तर तिचा बाप. तिचा बाप. कारण प्रत्येक नवऱ्यासाठी तिची बायको राणी नसेल, पण प्रत्येक बापासाठी तिची मुलगी ही राजकन्या असते. काही कमी पडू देत नाही तिचा, काही कमी पडू देत नाही. व्हॉट्सअपवर पहिला 2-3 मेसेज तयार केले. मुलींच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? मुलांना मेसेज पाठवला. मुलांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? मुलींना मेसेज पाठवला. सगळ्यांची उत्तर एकसारखी. की मुलींना आदर दिला पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. आपल्याला म्हणायला सोपं जातं, पण ते अंगीकृत करायला खूप अवघड आहे. आणि याला मी तुम्हाला जबाबदार समजणार नाही, तुम्हाला जबाबदार धरणार नाही. ही व्यवस्था जितकी बिकट झालेली आहे, ही व्यवस्था जितकी गडबड झालेली आहे की काय पाहतोय हे सुद्धा आम्हाला माहित नाही. मी टीव्हीवरती काय पाहतोय, माझ्या मुलांसोबत काय पाहतोय, माझ्या आईसोबत माझ्या बहिणीसोबत मी काय पाहतोय, याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष. देश स्वतंत्र झाला 1947ला. जाणारे गेले, सत्ता स्थापन करणाऱ्यांनी सत्ता स्थापन केली. 1857च्या राष्ट्रीय उठावापासून 1947 पर्यंत जेवढी रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्ड्स मधून माहिती बाहेर पडते. 6 लाखाच्या वर हुतात्मा झालेले आहेत आमचे तरुण. 6 लाखाच्या वर. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, तात्या टोपे यांसारखी माणसं या देशासाठी बलिदान, यासारखी माणसं या देशासाठी हुतात्मा झाली. आणि सत्ता कोणाच्या हातामध्ये गेली? जे इंग्रजांसोबत बसून होते ना, जे इंग्रजांसोबत वाटाघाटी करायला तयार होते ना, त्यांच्या हातात सत्ता आहे. आज तात्या टोपेंचं वारसदार कुठं असतील तर पाहायचं असेल ना तुम्हाला, कानपूरच्या रेल्वे स्टेशनवर जा, तात्या टोपांचे वारसदार तिथं चहाच्या गाड्यावरती असतात. भगतसिंग जेव्हा अटक झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी 60,000 रुपये दंड भरून त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं होतं. त्या काळी केवढे भगतसिंगांत असतील? 60,000. आता भगतसिंगांचे साहित्य उधमपूर जिल्ह्यात पाठवायला त्यांच्या घराकडे पैसे नव्हते. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून ही सिस्टीम बेकार झालेली आहे. जे कायद्या आधी होते तेच आता आहे. देश स्वतंत्र झाला म्हणतो पण अजिबात नाही. आपण आझाद झालो पण स्वतंत्र झालो नाही. कारण स्व म्हणजे स्वतःच, तंत्र म्हणजे व्यवस्था. स्वतःची व्यवस्था आपल्याकडे नाही. लाला लजपतरायांना
डोक्यावरती 13 काटे घालून ठार मारण्यात आलं सॉल्डस न. आणि त्यावेळी न्यायालयात की पोलिसांचा नियम आहे कमरेच्या खाली मारायचं. लाला लजपत रायांना डोक्यावरती काट्या मारले आणि लाला लजपत रायांचा मृत्यू झालाय. पण 1888 पोलीस ऍक्ट नावाचा कायदा निघाला होता. त्या ऍक्ट मध्ये असं लिहिलंय की ब्रिटिश लोकांना कसेही मारू शकतात. आणि तोच कायदा आज देखील आहे तसा भारतामध्ये चालवला जातोय. मोर्चे घ्या, काही या लोकांना कुठेही मारलं जाते. तुम्हाला सगळे सांगतील तरुणांनी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आजपासून सुरुवात करा. तुम्हाला ही व्यवस्था जशी हवी आहे तशी तयार करायला सुरुवात करा. तुम्ही लिहून ठेवत चला, मला हे असं हवं आहे, हे असं पाहिजे आहे, मला ही व्यवस्था अशी पाहिजे आहे, मला हे सरकार असं पाहिजे आहे, मला हे असं पाहिजे आहे. उद्या ते तसं होत जाईल. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये रॉन्डबर्न असं लिहितात की तुम्ही जो विचार करताय, तुम्ही जे व्यक्त होताय ते तुमच्याकडे 10 पटीनं आकर्षित होत राहते, 10 पटीनं आकर्षित होत राहते. ही खूप साधी गोष्ट वाटेल की तुम्हाला ही व्यवस्था बदलायची आहे, पण एकदा लिहायला सुरुवात करा आणि 1 महिन्यानंतर ते वाचून बघा. तुमच्या झालेला बदल तुम्हाला कळेल. आणि इथं आलेल्या तरुणांनी या अखंड सरत सुरू असलेल्या व्याख्यानातून जेवढं मी तळमळीनं सांगितलं, त्या तळमळी मागची भावना जरी तुमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यातून थोडं जरी काहीतरी घेतला तर या व्याख्यानाचं सार्थक झाला असं समजतो. शिवगर्जनाथ तरुण मंडळ यांनी मला व्यासपीठ उपस्थित करून दिलं. सूरज खोट मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. माझ्याबरोबर आलेले संग्राम, ऋषिकेश, सागर, केशव, हरी, सुहास महाडक यांचा देखील मी मनापासून आभारी आहे. बाप्पा तुम्हाला सुखशांती देवो, समृद्धी देवो, भरभराटी देवो अशी इच्छा व्यक्त करतो, अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराज, जय शिवराय.